सर, काल ज्या प्रकारे रांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं आणि त्यांनी कालावधी दिली सरकारला, आज मीटिंग सुरू झाली आहे. तुम्ही इन्स्ट्रक्शनही पास ऑन केलं ऑफिसर्सला. काय झालं आज मीटिंगमध्ये आम्हाला सविस्तर सांगा. काल मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण त्यांनी मागे घेतल्याबद्दल मी त्यांचे कालच आभार मानलेले आहेत. मराठा समाजाचे आभार मानलेत की सरकारने केलेलं आवाहन आणि विनंतीला मान दिला आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आणि मुद्दे होते त्या मुद्द्यांच्या संदर्भामध्ये आता तातडीची बैठक मी घेतली. संबंधित विभागातले सर्व चीफ सेक्रेटरीपासून सर्व विभागाचे अधिकारी, राज्यातले जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याबरोबर आत्ताच एक बैठक झाली आणि जसं मराठवाड्यामध्ये युद्ध पातळीवर जसे 1,72,00,000 डॉक्युमेंट तपासले आणि कुणबी नोंदी शोधलेल्या आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी राज्यामध्ये देखील प्रत्येक कलेक्टरने याला डेडिकेटेड पूर्ण एक सेल करून विशेष कक्ष स्थापन करून त्यामध्ये जे काही मनुष्यबळ असेल, यंत्रणा असेल, ज्या आवश्यक बाबी आहेत त्याची पूर्तता करून या शिंदे कमिटी, जस्टिस शिंदे कमिटीच्या मार्गदर्शनाखाली कुणबी नोंदी ज्या आहेत युद्ध पातळीवर शोधण्याचं काम करावं आणि त्यामध्ये डिव्हिजनल कमिशनरने देखील याच्यावर मॉनिटरिंग करावं. डे टू डे याच्यामध्ये मॉनिटरिंग झालं पाहिजे आणि जिल्हा लेवलला देखील त्याचे अपलोड वेबसाईटवर त्याचा प्रोग्रेस रिपोर्ट टाकला पाहिजे. राज्यस्तरीय जी आपली वेबसाईट आहे त्याच्यावर देखील याचं डिटेल टाकलं पाहिजे. अशा प्रकारच्या सूचना मी दिल्या. त्याचबरोबर जे क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये आहे त्या संदर्भात देखील जे मागासवर्ग आयोग आहे त्या आयोगाला लागणारा जो इम्पिरिकल डेटा जो आहे तो देखील युद्ध पातळीवर गोळा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. 2 टास्कवर आपण काम करतो. एक कुणबी नोंदी आणि दुसरं क्युरेटिव्ह पिटिशनसाठी इम्पिरिकल डेटा. मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी जो काही मोठ्या प्रमाणावर सॅम्पल सर्वे करण्याची आवश्यकता आहे त्याच्या देखील सूचना दिल्यात आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी एक विशेष कक्ष स्थापन करावा आणि त्याला लागणारं सगळं यंत्रणा, मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावं आणि स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवून काम पाहावं. विभागीय आयुक्तांनी मॉनिटर करावं आणि राज्य पातळीवरून देखील ACS आमचे गद्रे त्याच्यावर मॉनिटर करतील, आढावा घेतील आणि CMतून खारगे हे देखील त्याचा आढावा घेतील जेणेकरून कुठेही काही त्रुटी राहिली तर त्याची पूर्तता करता येईल आणि म्हणून युद्ध पातळीवर हे काम करण्याच्या सूचना संबंधित विभागाला मी आता दिलेल्या आहेत. तर तुमच्यातर्फे न्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे, बैठका होत आहेत, निर्णय घेतले जाते, पण विरोधकांकडून अजूनही राजकारण होत आहे आणि ते अजूनही पाहतायत की याच्यामध्ये कसं लोकांची नाही. याच्यामध्ये विरोधकांनी देखील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांची बैठक देखील आम्ही बोलवली होती. त्यामध्ये त्यांनी देखील अगदी शरद पवारांपासून सगळे होते, काँग्रेसचे नेते होते आणि इतरही सर्व पक्षांचे नेते होते. सर्वपक्षीय बैठक बोलवली. त्याच्यामध्ये देखील मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, कायदेशीर आणि टिकणारं हे आरक्षण देण्यावर सगळ्यांचं एकमत झालं आणि राज्यात कायदा सुव्यवस्था, शांतता अबाधित राहिली पाहिजे यावर देखील सगळ्यांचं एकमत झालं. त्यामुळे नक्कीच यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं यासाठी सर्व माझी विनंती, आवाहन आहे की विरोधी पक्षाने देखील याला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि त्यांनी ते करावं. आणि मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाला देखील माझे आवाहन आणि विनंती आहे की राज्य सरकार जे काम करत आहे सिन्सिअरली, अतिशय गांभीर्यपूर्वक युद्ध पातळीवर ॲक्शन मोडमध्ये राज्य सरकार कामाला सुरुवात केलेली आहे आणि याचा डे टू डे आठवड्याभराचा प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट देखील जनतेसमोर देखील मांडला जाईल जेणेकरून लोकांना देखील अवगत होईल की सरकार अतिशय सिन्सिअरली याच्यावर काम करते आहे. सर, कल जिस तरीके से जरांगे पाटिल ने अपना अनशन खत्म किया था और सरकार ने आश्वासन दिया था कि कार्रवाई होगी, आज बैठक भी हुई है, अधिकारियों को निर्देश भी दिए गए, क्या हुआ बैठक में सर, हमें बताएं. कल ही मनोज जरांगे पाटिल और उनकी टीम जो थी उन्होंने सरकार के आश्वासन पर विश्वास रखा. यहाँ से 2 निवृत्त न्यायाधीश जो रिटायर्ड जस्टिस उनको भी भेजा था, गायकवाड़ और सुकरे जी, और उन्होंने उनको काफ़ी जो कानूनी बातें हैं, कानूनी दायरे में कैसे ये
हमारा मराठा आरक्षण जो रिजर्वेशन कैसा टिक पाएगा, और कुणबी जो सर्टिफिकेट है, जो पुरानी उनकी जो नोंद है, दस्तावेज है, उसके बारे में कहने के बाद में हमारे मंत्रिमंडल के सहयोगी भी वहां गए और सरकार के आह्वान को, विनती को उन्होंने मान देकर अपना अनशन पीछे लिया और उन्होंने कुछ मांगे जो है, उनकी जो डिमांड्स है, जो मुद्दे हैं, उस पर तुरंत आज सरकार भी एक्शन मोड में आ गई है। सरकार, मैंने अभी चीफ सेक्रेटरी से लेकर सभी जो संबंधित विभाग के सेक्रेटरी हैं उनकी एक बैठक ली और पूरे राज्य के कलेक्टर और डिविजनल कमिश्नर उनको भी उनके साथ बैठक हो गई है अभी, और उनको सूचनाएं दी गई है कि जो कुणबी जैसे प्रमाण पत्र मराठवाड़ा में 8 जिलों में देने का काम जस्टिस शिंदे कमेटी ने किया है, उसी तरह वैसे ही काम पूरे राज्य में हो, और इसलिए कलेक्टर को आदेशित किया है कि इसके लिए एक विशेष कक्ष बनाया जाए और उसका डे टू डे मॉनिटर हो, उसको यंत्रणा जो है, मैन पावर है, सब चीजें जो आवश्यक है, वो सब देने का काम जिलाधिकारी के माध्यम से हो जाएगा और डिविजनल कमिश्नर ने उसको भी मॉनिटर करने का काम करना चाहिए। इतना ही नहीं तो स्टेट लेवल पर एसीएस लेवल के अधिकारी, हमारे गदरे जी है, वो मॉनिटर करेंगे, सीएमओ से खुद खारगे जी है, वो मॉनिटर करेंगे और इसमें कोई भी दिक्कत त्रुटि ना रहे और बहुत ही वार फुटिंग पे ये जो काम है, ये जो टास्क दिया है वो पूरा हो जाए। और इसलिए 2 लेवल पे काम कर रहे हैं। एक तो जैसे मराठवाड़ा में कुणबी सर्टिफिकेट जितने कागजात डॉक्यूमेंट एग्जामिन किए, उसी तरह पूरे रेस्ट ऑफ महाराष्ट्र में उसी तरह कामकाज कलेक्टर के लेवल पे, डिविजनल कमिश्नर के लेवल पे किया जाए, ताकि मराठा समाज को कुणबी जो पुरानी जो हमारे जीआर है उसके मुताबिक उनको फायदा मिले। इसलिए जीआर के मुताबिक जो कुणबी प्रमाण पत्र जो है, जो पुराने जो नोंद है, दस्तावेज है, उसको ढूंढकर ये सर्टिफिकेट देने का काम, डॉक्यूमेंट चेक करने का काम वार फुटिंग पे करे, ऐसे निर्देश दिए हैं और काम शुरू है। सर, ऑल पार्टी मीट में सारे ही दलों ने भरोसा जताया था कि सरकार के साथ मिलकर काम करेंगे, लेकिन जो टीका टिप्पणियां हो रही हैं बाहर से, उनको आप क्या कहना चाहेंगे? देखिए, मैं तो कहूंगा कि हम सरकार की नीयत साफ है, सरकार पूरी तरह, सरकार का इंटेंशन क्लियर है कि मराठा समाज को न्याय मिले और वो भी टिकाऊ हो और कानून के दायरे पे ये टिकना चाहिए, कानून के दायरे पर कंफर्म होना चाहिए। इसलिए जैसे पिछले समय जो देवेंद्र जी मुख्यमंत्री थे तब रिजर्वेशन दिया, हाई कोर्ट में कंफर्म हुआ, लेकिन दुर्भाग्यवश सुप्रीम कोर्ट में रिजेक्ट हुआ और ऑब्जर्वेशन में जो खामियां, जो त्रुटियां निकाली है, उस पर काम कर रहे और बैकवर्ड कमीशन काम कर रहे हैं। उसको भी ये कलेक्टर लेवल पे, जिले लेवल पे जो भी आवश्यक मदद चाहिए वो देने का काम, एम्पिरिकल डेटा कलेक्ट करने के लिए भी वॉर फुटिंग पर काम करेंगे। और इसलिए सभी अपोजिशन पार्टियों को भी मैं आह्वान करता हूं, जैसे उनको मीटिंग में भी बुलाया था तभी उन्होंने सहयोग किया था कि मराठा समाज को आरक्षण मिलना चाहिए और राज्य में कानून व्यवस्था ही बना ये रखने की आवश्यकता है। ये सभी जो चीजें हैं उस पर एकमत हुआ था। इसके आगे भी मराठा समाज को आरक्षण देते समय, कुणबी प्रमाण पत्र देते समय ये विरोधी पक्ष ने भी सहयोग करने की आवश्यकता है। इसमें राजनीति किसी ने भी नहीं करनी चाहिए। राजनीति करने के लिए बहुत से बाकी संधियां प्राप्त होती है, अपॉर्चुनिटीज है, लेकिन ये जो है ये सरकार ने पूरी तरह गंभीरता से लिया हुआ मुद्दा है और सरकार पूरी तरह से मराठा समाज को आरक्षण जो है टिकाऊ और कानून के दायरे में टिकने वाला और अन्य किसी भी समाज पर अन्याय नहीं करते हुए ये मराठा समाज को न्याय देने का काम सरकार करेगा।